हाय फ्रेंड्स, मी गौरी बालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला घरगुती पद्धतीने तेल कसे तयार करायचे ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी हे सुरुवातीला इतके सारे साहित्य घेतले आहे. कांदा, कढीपत्ता, कोरफड, जास्वंदीचे फुलं, पानं, जवस इतके सारे घेतले आहे आणि पॅराशूट तेल. त्यानंतर मी कांदा आणि कोरफड हे बारीक असे कट करून घेणार आहे. त्यानंतर मी कढीपत्तासुद्धा घेतला आहे. अशा पद्धतीने आपण सविस्तर पद्धतीने तेल कसे तयार करायचे ते पाहू. सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवली आहे लोखंडी. त्यामध्ये कोकोनट ऑइल म्हणजेच नारळाचे तेल टाकले आहे. गॅस हा बारीक ठेवून मी कोमट होईपर्यंत हे तेल गरम केले आहे. त्यानंतर त्यामध्ये मी कांदा ॲड करणार आहे. कांद्याचे खूप सारे फायदे आपल्या केसांना होत असतात. त्यानंतर कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण ते हळूहळू हलवत बारीक गॅसवर ठेवणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये कोरफड टाकणार आहोत. कोरफडीचे सुद्धा खूप सारे फायदे आपण केसांना होत असतात. कोरफडीचे जेलसुद्धा तयार होत असते आणि ते जेल लावले की आपले केस खूप सिल्की होतात. अशा पद्धतीने आपण त्यामध्ये कोरफडसुद्धा ॲड केली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जास्वंदीची फुले टाकणार आहोत. जास्वंदीची फुले आपण ताजी असली तरीसुद्धा चालेल आणि ती सुकलेली असली तरीसुद्धा त्याचे खूप फायदे आपल्या केसांना होत असतात. अशा पद्धतीने आपण ते पूर्ण मिक्स करून घेऊ आणि हलवत हलवत हे तेल तयार करून घेऊ. लोखंडी कढई घेतल्यामुळे त्यात खूप सारे लोह असते ते की शरीरासाठी आणि आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरत असतात. आपण इतके सारे साहित्य त्यामध्ये ॲड केले आहे आणि ते पूर्ण मिक्स करून घेतले आहे बारीक गॅसवर. त्यानंतर आपण त्यामध्ये जास्वंदीचे पानंसुद्धा ॲड करणार आहोत. आपल्याकडे जास्वंदीचे फुले थोडेच होते त्यामुळे आपण त्यामध्ये जास्वंदीचे पानेसुद्धा ॲड केली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जवस टाकणार आहोत. जवस टाकल्यानंतर आपण ते परत एकजीव होईपर्यंत हलवून घेणार आहोत. जवसाचे सुद्धा जेल तयार होत असते. ते पूर्ण मिक्स होईपर्यंत आपण ते हलवत राहू. अशा पद्धतीने आपले हे तेल बारीक गॅसवर आपण गरम करून घेतले आहे. मी माझ्या केसांसाठी सुद्धा हेच तेल ट्राय करत असते त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता पण ॲड करणार आहोत. तो की आपल्या शरीरासाठी खूप पोषक घटक आहे आणि केसांना सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतो. आपण इतके सारे साहित्य टाकले आहे त्यामध्ये खूप सारे मॅग्नेशियम आणि विटॅमिन्स असतात ते की आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असतात. अशा पद्धतीने आपल्या तेलाचा रंग हळूहळू बदलत आहे. त्यामुळे आपण ते पूर्ण हलवून एकजीव होईपर्यंत मिक्स पूर्ण अंश त्यामध्ये उतरेपर्यंत आपण ते हलवत आहोत. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. आपण हेच तेल ऑनलाईन किंवा बाजारात घ्यायला गेलं खूप महाग पडतं. त्यामुळे आपण ही घरगुती पद्धतीने तयार केले आहे. त्यानंतर त्यामध्ये मी केस वाढीसाठी खूप महत्त्वपूर्ण घटक ॲड करणार आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यानंतर मी गॅस बंद करून काचेची वाटी घेतली आहे आणि गाळणीच्या साहित्याने मी ते थोडंसं थंड झाले की गाळून घेणार आहे. पूर्ण कलर बदलला आहे आपल्या तेलाचा.
अशा प्रकारे आपलं हे तेल तयार झालं आहे. त्यानंतर आपण केस वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण घटक त्यामध्ये ॲड करणार आहोत. ही पद्धत कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे तेल 8 दिवस किंवा 15 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता. जास्त दिवसासाठी ठेवू नका, ते खराब होऊ शकतं. त्यानंतर आपण विटॅमिन सीची कॅप्सूल घेतली आहे. त्यामध्ये आपण ती टाकून घेणार आहोत. थंड झाली की आपण विटॅमिन सीची कॅप्सूल त्यामध्ये ॲड करणार आहोत. या कॅप्सूलमुळे आपले केस खूप लवकर वाढण्यास मदत होते. त्यानंतर आपण ते छोट्या चमच्याच्या साहित्याने आपण ते पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. याच चॅनलवर आपण ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केले आहे, ते सुद्धा